पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष महोदय मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय ऊर्जा विभाग, अध्यक्ष महोदय माझ्या वरुण मोर्शी मतदारसंघामध्ये साधारणतः 60 ते 70 हजार हेक्टर संत्र्याचं क्षेत्र आहे आणि तिथं दिवसानं ओलीत करणं हे गरजेचं राहते, परंतु दिवसानं लोडशेडिंग राहते आणि रात्रीनं शेतकऱ्यांना ओलीत करावं लागते आणि ओलीत करत असताना जंगलाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथं साप असेल, वाघ असेल, आसोली असेल किंवा रुई असेल या वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ते हैदोस आहे आणि शेतीला ओलीत करायसाठी अध्यक्ष महोदय शेतकरी एकदा साहेब 1 मिनिट बच्चू कडू साहेब. अध्यक्ष महोदय, आपण जे कामकाज चालवतोय ते पक्षाचं बळानुसार संख्यानुसार आपण एकंदरीत बोलण्याची संधी देतोय. आता इथे राष्ट्रवादी 2 आहे, शिवसेना 2 आहे, काँग्रेस आणि भाजपा, त्यानंतर जे लहान पक्ष आमचे आहे त्याचा तुम्ही विचार करताना दिसत नाहीये. तुमचे 2 राऊंड झाल्यानंतर एक लहान पक्ष घेतला पाहिजे. आम्ही आहो, अब्बू आझमी आहे, ते अपक्ष आहे. तुम्हाला असं वाटतंय का सभागृहामध्ये यांचं काही काम नाही आहे? तुम्ही कामकाजामध्ये चालवताना आमचा विचार करत नाही असा माझा आरोप आहे आणि तुम्ही आम्हाला कसं स्थान दिलं ते पण सांगितलं पाहिजे. आम्ही निवडूनच आलो आहे, मतच मारून आलो, आम्ही काही डायरेक्ट नाही आलो. आमचा अधिकार तेवढाच आहे. तुम्ही इकडल्या मोठ्या पक्षाचे 2-2, 3-3 फेऱ्या गेल्यावरही एकही अपक्ष आणि एकही आम्ही पाहतोय लहान पक्षाच्या आमदारांना बोलायला देत नाहीये. हे चांगलं नाही आहे. आणि सन्मान्य बच्चू कडू साहेब, असं होत नाही. आपला क्रम ठरलेला आहे. काँग्रेस नंतर भाजप, भाजप नंतर राष्ट्रवादी, राष्ट्रवादी नंतर शिवसेना आणि शिवसेनेनंतर अपक्ष असा आपला क्रम ठरलेला आहे. प्रत्येक पक्षाचे 2-2 सदस्य बोललेत, रवी राणा बोललेत आणि त्याच्यानंतर आता देवेंद्र भुयार सन्माननीय सदस्य बोलायला उभे राहिलेत. त्यामुळे कडू साहेब असं नाहीये, रोटेशन प्रमाणे चाललेलं आहे आणि रोटेशन प्रमाणेच आपण सर्वांना देतोय. देवेंद्र भुयार साहेब आपण सुरू करा. अध्यक्ष महोदय, दिवसानं वलीत त्यावेळेस लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात राहते, दिवसानं वीज दिल्या जात नाही आणि रात्रीनं वीज दिल्या जाते. त्यावेळेस शेतकरी शेतात गेला का लगेच वाघ असेल, आसोली असेल, रोई असेल, डुक्कर असेल मोठ्या प्रमाणात लोकांच्या अंगावर धावून जाते आणि ते ओलीत करत असताना जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणून एकच विनंती अध्यक्ष महोदय या पुरवणी मागण्याच्या अनुषंगाने आहे. दादाराव केचत साहेबांनी सुद्धा मागच्या वेळेस प्रश्न उपस्थित केला मार्चमध्ये, तरी सुद्धा त्याच्यावर कुठली कारवाई संबंधित मंत्री महोदयांनी केली नाही. म्हणून माझी मागणी अशी आहे की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिवसानं वीज पुरवठा करण्यात यावा. आणि अध्यक्ष महोदय, पिंपळकुटा, डोंगरवली, उदापूर, करसगाव इथे 2022 मध्ये सबस्टेशन मंजूर झाले आणि 300 डीप्या नवीन 100 केवीच्या मंजूर झालेल्या आहे RDSS अंतर्गत. त्या सुद्धा अद्याप त्याची निविदा प्रक्रिया अध्यक्ष महोदय राबवण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, गणेशपूर, लिंगात, तिवसा घाट येथे 2023 मध्ये नवीन 2 सबस्टेशन मंजूर झाले. त्या सबस्टेशनच्या सुद्धा अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या नाही. अध्यक्ष महोदय, वरुड येथे 50 हेक्टर जागेवर MIDC सध्या अस्तित्वात आहे, पण छोटे मोठे कुटीर उद्योग तिथे आहे. तर आम्ही नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर केला. 500 हेक्टर विस्तारित अशी MIDC आणि त्या MIDC मध्ये मोठे उद्योग कसे आणता येईल, त्यासाठी नवीन कंपनींना प्रोत्साहित करता येईल याचं धोरण ॲग्रो फूड कंपनी अंतर्गत एखादा प्रोजेक्ट चांगला देता येईल त्याचं सुद्धा नियोजन सरकारने अध्यक्ष महोदय केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, वरुड मोर्शी तालुक्यामध्ये 70 गाव पाणी पुरवठा योजना 2090 मध्ये उभी झाली. ती योजना 12 कोटी रुपये बिल असल्यामुळे ती शेवटात जाऊ शकली नाही. आज 70 गावांनी ती योजना पूर्णतः बंद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्यामधून आम्ही 23 गाव नावाची एक स्वतंत्र पाणी पुरवठा योजना 2022 मध्ये सारगळ प्रकल्पाहून मंजूर केली. तो प्रकल्प सुद्धा बच्चूभाऊंच्या मतदारसंघामध्ये आहे. त्यांनी सुद्धा तिथं आता पाणी देण्याचं सुद्धा नियोजन करून दिलेलं आहे. अटी शर्ती हरकत नाही, मान्य आहे. अध्यक्ष महोदय, त्या सारगळ प्रकल्पातून जर पाणी दिलं तर आम्हाला फुल ग्रॅव्हिटीनं पाणी त्या 23 गावासाठी मिळू शकते आणि उर्वरित जे गावं अध्यक्ष महोदय 12 गावं राहिलेले आहेत त्यामध्ये दुर्गुळा, पारडी, नशीदपूर, शिंबोरा, येवती, पिंपळकुटा, निंबी, लहान पिंपळकुटा, तळणी, येरला, इनापूर आणि आसुना या सगळ्या 12 गावामध्ये ग्रॅव्हिटीनं सुद्धा अध्यक्ष महोदय पाणी मिळू शकते. अध्यक्ष महोदय, वरुड तालुक्यातील पुसला, लोणी, धनोळी, जामगाव, उदापूर हे गाव सुद्धा ड्रायझोन असल्यामुळे पाण्याची भीषण पाणी टंचाई, 1200 फूट खोलवर पाण्याची पातळी गेल्यामुळे अडचण आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की नवीन प्रस्ताव माननीय अजित पवार साहेबांच्या बैठकीमध्ये आपली चर्चा झाली
त्या माध्यमातून त्या नवीन योजनेला आपण मान्यता द्यावी आणि नवीन सुधारित डीपीआर नुसार मान्यता द्यावी. कारण जुने जे डीपीआर तयार केले गेले ते कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तयार केले गेले. अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद अंतर्गत पाणी सोलर पंप पाणी पुरवठ्यावर बसवण्याकरता बैठकीमध्ये चर्चा झाली. मंत्री महोदय सुद्धा उपस्थित होते. पण माझ्या मतदारसंघामध्ये 82 गावं असे अध्यक्ष महोदय का ज्याच्यावर सोलर पंप लावले गेले नाही. तर या पुरवणी मागण्याच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय विनंती आहे की जे आपण योजना कार्यान्वित केली त्या सगळ्या 82 गावाच्या योजनेवर सोलर पंप आपण कार्यान्वित करावा. अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठ्याकरता ग्रामपंचायतच्या बिलामध्ये 50% सूट दिल्या जाते. परंतु 2019 पासून ती योजना पूर्णतः बंद पडली. तर ती योजना नव्याने चालू करून ग्रामपंचायतला आपण दिलासा द्यावा. अध्यक्ष महोदय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत संत रूपलाल महाराज पानपिंपरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मागच्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी केली होती. परंतु ती घोषणा अद्यापही अंमलात आली नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात मोठ्या संख्येनं बारी समाज आहे आणि हा अतिशय कबाड कष्ट करणारा हा बारी समाज आहे. पिढ्याने पिढ्या पानपिपरीचा व्यवसाय करणार आहे. अध्यक्ष महोदय, वेलवर्गीय पीक जरी ते पानाचं असलं तर त्या पानाला त्याचं नवीन संशोधन करून चांगल्या जाती विकसित करून त्या पानपिंपरी व्यवसायाला राजश्रय देण्याचं काम आणि विदर्भातील पानपिंपरी व्यवसायाला GI नामांकन देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून त्याला सुद्धा अध्यक्ष महोदय मान्यता करून घ्यावी. अध्यक्ष महोदय, अंजनगाव येथे संत शिरोमणी रूपलाल महाराजांची समाधी आहे. त्या समाधीचा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं आणि तिथे 10 कोटी रुपये निधी देऊन अतिशय चांगल्या दर्जाचं स्मारक इथं अध्यक्ष महोदय बांधता येईल. अध्यक्ष महोदय, बारी समाज शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक आर्थिक दृष्ट्या विकसित करण्याकरता तिथे रूपलाल महाराजांचं स्मारक आणि महामंडळ विकसित होणं हे फार काळाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अहिल्याताई होळकर घरकुल योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भोई समाज आणि धनगर समाजाचे प्रस्ताव आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्याचे पर्याय वरुड मोर्शी तालुक्याचे साधारणतः 5000 प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहे. परंतु निधी अभावी ते प्रस्ताव पूर्णतः थांबलेले आहे. मी शासनाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण ते प्रस्ताव मागून शासनाने त्याच्यावर निधी उपलब्ध करून द्यावा ही रास्त मागणी आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य